आम्हा पोरींची अचानक ठरलेली ट्रिप. जोडून सुट्ट्या घेऊयात आणि कुठेतरी जाऊया असं चॅटिंग झालं. आधी ठरलं कोकणात जाऊ, मग ठरलं नाही आपण एक सोपा प्लॅन करूयात आणि कल्याणीच्या घरी जाऊ. म्हणजेच कुठे तर थेट कोल्हापूरला. आणि वेळ ठरली, तिकीटं बुक झाली आणि आम्ही निघालो. पुण्याहून आम्ही दोघी शिवशाहीने म्हणजेच कल्याणी आणि मी कोल्हापूरकडे निघालो, तेही रात्रीच्या 8 वाजता. तिकडून म्हणजेच मुंबईहून माझी अजून एक मैत्रीण राखीही निघाली होती. आम्ही पुण्याहून कोल्हापुरात लेट नाईट पोहोचणार होतो, कारण पुणे ते कोल्हापूर 4 ते 5 तास सहज लागतात. मग काय तर रात्री 8ला निघालं म्हटल्यानंतर 1 तर वाजणारच होता आणि बरोबर 1-1:30च्या दरम्यान आम्ही कोल्हापूरच्या बस स्टॉपला पोहोचलो. रात्रीचा पाऊस सुरू होता. कल्याणीने तिच्या घरी जाण्यासाठी थेट रिक्षा बुक केली आणि मग ड्रायव्हर दादासोबत गप्पा मारत आम्ही दोघी रात्री घरी पोहोचलो, फ्रेश झालो आणि झोपलो. हे आहे कल्याणीच्या घराबाहेरचं खिडकीतून व्ह्यू आणि हेच कोल्हापूर आहे. आणि तिकडे कल्याणी काय करते ते पण बघूयात आपण. तुम्हाला काही इंटरेस्ट नाही येणार बघायला, पण तरी बघून घ्या, कारण ती खूप चांगलं काम करते. स्वतःच्या हाताने ड्रेस करते. कसं वाटतंय तुला आम्ही तुझ्या घरी आलोय? आता खरं खरं सांग काय वाटतंय? जसं कल्याणीचं घर आहे. ही कल्याणी बरं का फोटोतली, आणि तो तिच्या पाठीमागे जो आहे तो तिचा हबी आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबईहून निघालेली राखी ही सकाळीच कल्याणीच्या घरी पोहोचली. आता कल्याणीला तर तुम्ही भेटलाच आहात, तर ही आहे राखी. आम्ही तिघी कॉलेजच्या मैत्रिणी. यात कल्याणीचं लग्न झालंय. ती आता तिच्या नवऱ्यासोबत सहसा कोल्हापुरात राहते, पण काम असेल तर ती पुण्यातही असते. आता ठरलं ते कोल्हापूरची फेमस असणारी कळंबाची मिसळ खाण्याचा बेत. मग आम्ही पटपट आवरायला सुरुवात केली. आवरता डे प्लॅन ठरला आणि बऱ्याच गप्पाही झाल्या. मग आम्ही निघालो मिसळ खायला. सहसा मला मिसळ आवडत नाही, पण भाई ही जी मिसळ होती ना ती असली भारी होती, भारीच बेकार आवडली मला. आता इकडे मिसळ सोबत जे पाव मिळतात ना त्याला पेटी पाव असं म्हणतात. हे क्रेडिट मला देतं आणि ते मी यांच्याकडून शिकली. मला इथे पोटभर मिसळ खाऊन आम्ही निघालो कोल्हापूर पॅलेसला. इथल्या पॅलेसच्या आवारात मोबाईल वापरता येत नाही. सोबत कॅमेरा जर कधी असेल तर तोही बॅगेत ठेवायला सांगतात. त्यामुळे फोन बंद करून बॅगेत ठेवला आणि शाहू पॅलेस पाहिला. शाहू पॅलेस मला बऱ्याच दिवसांपासून पाहायचा होता आणि कोल्हापूरला मी मागच्या वर्षी विधानसभा निवडणूक सुरू असताना ग्राउंड रिपोर्ट करायला आले होते. फार प्रेमळ आणि गोड माणसं मला इथे भेटलेली, त्यामुळे पुन्हा एकदा कोल्हापूरला निवांत येईल असं तेव्हाच ठरवलं होतं. त्यामुळे कोकण फिरण्यापेक्षा कोल्हापूरला जाऊयात या ऑप्शनवर मी जास्तच भर टाकला होता. आणि मग आम्ही जरा पॅलेस पाहून झाल्यानंतर बाहेर येऊन फोटो व्हिडिओ क्लिक केले. टाका नव्हतं राखी उचल बरं 1-2 फुलं. दुपार झालेली होती. पोटातली मिसळ अजून काही जिरलेली नव्हती. घरी जाऊन थोडंसं काहीतरी खाऊया असं ठरलं आणि नंतर श्री महालक्ष्मी मंदिरात जाण्याचा प्लॅनही होताच. मग आम्ही परत घराकडे वळलो. वाटेत नारळ पाणी प्यायलं आणि घरी येऊन फ्रेश होऊन गप्पा मारत जरा अंग टाकलं. मग संध्याकाळी अंबाबाईच्या दर्शनासाठी तयारी सुरू झाली. चहा प्यायलो आणि सगळे मंदिराकडे निघालो. आता हे महालक्ष्मी मंदिर, इथे आम्ही जरा ट्रेंडनुसार साडी, मेकअप, फोटो, व्हिडिओ या सगळ्या गोष्टी हौशेने केल्या. मग आम्ही कोल्हापुरी घेतली, जी की इथली फेमस आहे. आणि मग कोल्हापूरला येऊन कोल्हापुरी नाही घ्यायची म्हणजे काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. मग बरंच शोधून बजेटमध्ये एक कोल्हापुरी घेतली. सगळी खरेदी झाली. मग लागली होती जोराची भूक. मग जेवायचं कुठं यावर चर्चा सुरू झाल्या. अरे हो, यात तर मी तुम्हाला 2 व्यक्तींची ओळख करून द्यायची विसरली आहे.
हा कॉलेजचा भागवत जो माझ्या छोट्या भावासारखा आहे. कॉलेजमध्ये मी त्याची सिनियर आणि तो माझा ज्युनियर होता. भागवत सध्या कोल्हापुरात काम करतो आणि हा आमचा जिजू आकाश, म्हणजेच काय तर आमच्या कल्याणींचे आहो. हा मूळचा कोल्हापूरचाच. त्याने आम्हाला कोल्हापूर फिरायला छान गाईड केला. काय खावं, कुठे काय असतं, कोल्हापूरच्या भाषेत कशाला काय म्हणतात, सगळं काही आकाश आणि भागवत आम्हाला सांगत होते. त्यामुळे त्यांचं मूळ कोल्हापूर अजून भारी वाटलं. आता आम्ही पोटभर जेवण करून रंकाळाजवळ निवांत बसून गप्पा मारल्या आणि रात्री घरी आलो. असा आमच्या कोल्हापूर शहराचा पहिला दिवस अगदी भारी गेला.